माझं नाव आहे दिगंबर गायकवाड, गाव गौडगाव, बार्शी तालुका. पैसे कोणाकडून घेतले होते तुम्ही? आम्ही बाप्पा भडकंड घेतात, बर जयप्रकाश शिवाजी भड. बर तुम्ही पैसे घेतले त्यांच्याकडून, मग त्यांचा व्यवहार पूर्ण केला का तुम्ही? त्यांचा व्यवहार आम्ही पूर्ण केलाय. बर त्याला आमचा व्यवहार आम्ही 2022 पासून त्याला पैसे दिले, आज 2024 पासून आम्ही पैसे दिले. आमच्याकडे सगळं प्रूफ आहे दिलेलं त्याला. मग तुमचं जे लिहून दिलेलं घर ते परत दिलं का? नाही दिलं त्यानं, घर बी दिलं ना, आमचं पैसे दिलं. पैसे मागितले म्हणते 7 वर्षांनी पैसे देतो, तुमचं घर तर देतच नाही म्हणताय त्यानं. याबाबत तक्रार तुम्ही कुठे केली मला आम्ही सांगा? वैराग पोलीस स्टेशनला गेली तक्रार. काय त्यांचं उत्तर आलं मग? त्यांनी म्हणते नुसतं आधीच लावा लागेल. आज मी 3 महिने झाले वैराग पोलीस स्टेशनला, 4 दिवसाला 2 दिवसाला पुण्यावर माझा हेल्पट आहे. माझ्याकडे पैसे सुद्धा नाही, तर मी ह्याच्या त्याच्याकडे भीक मागून मी यांच्या पोलीस स्टेशनला हेल्पट घालते. त्यांनी काहीच वयच म्हणतात नुसतं. ते पवार साहेब तर म्हणते नुसतं आधीच लावतात. तर पवार साहेब म्हणतात मी त्याला बोलून घेतो, ह्याला बोलून घेतो, हीच चालू आहे. पण त्यांनी काही पवार साहेब सुद्धा ऍक्शन घेतलं. म्हणजे तुमचं घर पण गेलं आणि घर पैसे पण गेले, आमचे पैसे पण देणं झाले, घर बी गेले, पैसे बी गेले. आज माझा 4 महिने झाले यायला पडे, 3 महिने होऊन गेले खर्च. याबाबत तक्रार तुम्ही कुठे कुठे केली? आम्ही वैराग पोलीस स्टेशनला केले, एसपी साहेबाकडे पण गेले मी सोलापूरला. त्यांच्याकडे मी 2 तक्रारी दिल्या त्या. एसपी साहेबांनी सुद्धा गावडे साहेबांना फोन केला. गावडे साहेब म्हणते तू होय होय, म्हटलं गावडे साहेबांनी सुद्धा आमच्याकडे प्रूफ आहे, हर एक गोष्टीचं प्रूफ आहे आमच्याकडे. दाखवा बरोबर. काही प्रूफ आहे ना आमच्याकडे सगळं. तरी काय त्यांनी ऍक्शन घेत ना, ते कुठलंच काय कारवाई करीना. काय आम्ही काय करायचं सांगा बरं? काही कागद आहेत आमच्याकडे, सगळे कागद आहेत. आम्ही जिथे जिथे फिरला होते सगळे कागद आमच्याकडे आहेत. आणि तुम्ही जे पैसे दिले म्हणतात त्याचा काय प्रूफ आहे? काय पैसे दिले? आमच्याकडे चेक आहेत की, आम्ही सगळं चेक नाही व्यवहार दिलेला केलेला आहे मी त्याला. बर सगळं चेक न पैसे आमचं 2022 पासून किती पैसे दिले ते सुद्धा चेक आहे आमच्याकडे. सगळं का पुरावा आहेत आमच्याकडे. त्याची रक्कम सगळी परत मिळते? सगळी रक्कम त्याला पोचलेली आहे. त्यानं तोंडात पोलीस स्टेशन मध्ये कबूल झाले मला 12.5 लाख रुपये दिलेत म्हणून. तुम्ही वाटलं तर गावडे साहेबांना फोन करा, विचारा. 12.5 लाख रुपये तुम्ही कबूल केलंय त्यानं दिलेत म्हणून. आम्ही तरी बी आमचं पोलीस स्टेशन मध्ये काहीच कारवाई होईना झाली. आम्ही काय करायचं? कुणाला न्याय मागायचं सांगा? आम्ही कुणाकडे जायचं? आम्ही काय करायचं? आमचं 3-4 महिने झाले, इतकी नुकसानी झाली आहे. मला कामं सुद्धा नसते. आज माझी कामं गेले, ते धुणं भांडे करायचं सुद्धा माझं स्वयंपाकाचं काम गेलं. मी लेकरं जगवायची कशी? मला कर्ज झालं एवढं मोठं, मी देणं फेडायचं कसं? नाहीतर मी मला न्याय भेटला नंतर मी आम्ही दोघं बी आत्महत्या करणार आहोत. सरळ पेट्रोल मधून गेणार आहोत, नवरा बायको पोलीस स्टेशन मध्ये आम्ही आत्महत्या करणार आहोत. आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही कुठवर रस्ता आहे आमच्या जीवाला. आम्ही 4 महिने झाले आम्ही हे हेल्मेट मध्ये, 4 महिने झाले पोलीस स्टेशनला जाऊन किती 19 मार्च पासून आम्ही तक्रार दिल्या पोलीस स्टेशन मध्ये. पोलीस स्टेशनला तक्रार दिला आहे का? हाय की अर्ज आहे की आमचा तक्रारीचा. काही अर्ज आहे पोलीस स्टेशनला दिला तक्रारीचा. आणि बँकेत सुद्धा गेलं, बँकेत सुद्धा त्यानं आमच्यावर फ्रॉड केलेलं 11 लाखाचं, 10,90,000 त्या सावकारानं फ्रॉड केलं. बँकेला सुद्धा त्याने पैसे चालले. मला काय म्हणायचं माहितीये का की तुम्ही 5.5 लाख घेतले म्हणतात, त्यांना पैसे किती परत दिले तुम्ही? 12.5 लाख दिले त्याला मी. 5.5 चे 12.5 लाख दिले. 12.5 लाख दिले त्याला मी. आणि नंतर सुद्धा घर दिलेलं नाही? नंतर सुद्धा घर दिलं नाही त्याला. अक्षरशः आम्हाला घरात नावच काढू देत नाही. आणि आता काल आम्ही पोलीस स्टेशनला गेलं तर म्हणते आम्ही त्याला बोलून घेतो, बघू काय करतो, तुम्हाला आम्ही कळवतो. मग आम्ही तीच करायचं का घरी घरी हेलपाटा? एवढा मोठा प्रकार झाला म्हणलं, तुम्ही तुमच्या समोर त्यांना बोलून घेतलं नाही का पोलीस स्टेशन समोर? 1-2दा बोलून घेतलं, पण त्याला समज दिली आणि माघारी पाठवले त्यांनी. त्याच्यावर काहीच करी नाही पोलीस स्टेशन मध्ये मी. मग तुमची मागणी काय? घर तुमचं परत मिळालं पाहिजे? आमचं घर मला परत पाहिजे. मी एवढा मला हे देणं झालेलं, त्याच्यामुळे 4 महिने झाले माझे नुकसान केलं घरात. मला काम धंदा नाही, मला खायला सुद्धा घरात आणलं नाही. आमची परिस्थिती बघा, माझा घराचा हप्ता आहे, गाडीचा हप्ता आहे. गाडी नोंद काढून मी गाडी घेतलेली आहे, मालकाला काम, मालक ड्रायव्हर आहे म्हणून. बागत नाही म्हणून त्या गाडीचा 3 महिने झालं माझा हप्ता तटलाय. ती गाडी ओढून मी खायचं काय, काम करायचं कसं सांगा आम्हाला तुम्ही? ही मी मॅडम लोकांनी पैसे देऊन मला गाडी घेऊन दिली. मी धुणं भांडी तिथं काम करते तिथं.